नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठी भेट. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये मोठी वाढ. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याण विभागाकडून ऑफिस मेमोरंडम निर्गमित करून केंद्र सरकारच्या उपदानाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. सदरच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उपदानांची कमाल मर्यादांमध्ये वाढ करून महागाई भत्त्याचे दर 50% पर्यंत पोहोचणे तसेच 7व्या वेतन आयोगाच्या करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या दिनांक 12 मार्च 2024 रोजीच्या ऑफिस मेमोरंडमनुसार महागाई भत्त्यांचे दर हे 46% वरून 50% करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार डीएचे दर 50% पोहोचल्यानंतर सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम वाढ करणे नियोजित होते. यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 अंतर्गत सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादांमध्ये दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढ लागू करण्यात आलेली आहे. सदर परिपत्रकानुसार दिनांक 1/1/2024 पासून सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादांमध्ये 20 लाख रुपयेवरून 25 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. याबाबत केंद्र सरकारच्या अधीनस्थ सर्व लेखा, वेतन आणि लेखा कार्यालय व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. याबाबत केंद्र सरकारमार्फत दिनांक 30/5/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन आदेश